नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे। जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। नांदेड शहरालगत असलेल्या आसना नदीला देखील मोठा पूर आलाय। या नदीच्या पुराचे पाणी पासदगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते वसमत हा महामार्ग बंद झाला आहे। त्यामुळे वसमत हिंगोलीकडे जाणारी वाहतूक या मार्गावरून बंद करण्यात आली आहे। काही गावांचा संपर्क तेथील नांदेड शहरासाठी तुटला आहे। नागरिकांनी पुलावरून जाण्याचं धाडस करू नये असे आवाहन नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे। नांदेड तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास 5 सर्कलमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। आम्ही सकाळपासून आमचे तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे जो साहेब खल्लाळ साहेब आणि राहुल कर्डिल साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत आहोत आणि पिकांचं नुकसान झालं आहे, नदी नाल्याकाठचं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे सुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसना नदीला पूर आलेला आहे। जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत, आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे। आपले तांबे साहेब पोलीस निरीक्षक भाग्यनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्रामविकास यंत्रणा सर्वच आम्ही अलर्ट आहोत। आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदाराचा पूल आहे, इथला पासदगावचा पूल आहे, इथले सांगवीचा पूल आहे, या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असले, मोटरसायकल, 4 व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये। कारण विनाकारण आपण डेअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकता आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे। तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि आवाहनही करतो की आपण अशी रिस्क घेऊ नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।